बोला राधे राधे. राधे राधे. काल आपण श्रवण केले की सगळे असुर कुठे गेले? स्वर्गात. सगळे बलवान होते, सगळे स्वर्गात गेले. आता पहा की समस्त शास्त्रांमध्ये नरकाचं वर्णन आहे. भागवतमध्ये नरकाचं वर्णन आहे, बाकी अन्य ग्रंथांमध्ये सुद्धा नरकाचं वर्णन आहे, गरुड पुराणमध्ये नरक वर्णन आहे. तर नरक वर्णन आपण सहसा बऱ्याच वेळा श्रवण करतो की नरक वर्णन, परंतु स्वर्ग कसं आहे? आपण असंख्य वेळा स्वर्गात जाऊन आलोय, नरकात सुद्धा जाऊन आलोय. आता नरक वर्णन श्रवण करून आपल्याला समजतं की नरक यातना किती आहे, हे की नाही? तर श्रीमद भागवतमध्ये नरक वर्णन आहे, अन्य ग्रंथांमध्ये सुद्धा नरक वर्णन आहे. पण स्वर्ग कसं आहे? फार वेळा असा प्रश्न पडतो की स्वर्गात काय असेल, आणि ते स्वर्ग जे भगवंतांचे भक्त आहे त्या स्वर्गाला नाकारतात. स्वर्गाची लालसा सुद्धा त्यांना नाही भगवंतांच्या भक्तांना. आणि काही जण असे आहेत की स्वर्गाची अतिशय लालसा, त्यांना माहीत पण नाही स्वर्ग कसा आहे. कोणाला जर म्हणलं स्वर्गात कोणाकोणाला जायचे, असंख्य लोक हात वर करतात, माहिती नाही स्वर्ग काय आहे. तर ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये नरक वर्णन सांगितले, त्याचप्रमाणे स्वर्ग कसं हे सुद्धा सांगितले. मग स्वर्ग कसं आहे हे सांगण्यामागचं कारण काय? शास्त्र काय आहे? श्रीमद भागवतमध्ये स्वर्गाचं वर्णन आहे. आता सगळे असुर स्वर्गात गेले, तर त्या स्वर्गात गेल्यानंतर काय झालं हे नंतर सांगितले. आधी स्वर्ग कसं हे सांगितले. कारण सहसा प्रश्न सर्वांना पडतो की स्वर्ग कसा असेल, याची कल्पनाही करत नाही की आपल्या इथे जशी झाडं आहेत तसे तिथे झाडं असेल का, वृक्ष असेल का, तिथल्या स्त्रिया कशा असेल, तिथले पुरुष कसे असेल, त्यांचे तिथलं वातावरण कसं असेल, ह्याची कल्पना आपल्याला कशी येऊ शकणार. पण आपण तिथे प्रत्येक वेळी प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला स्वर्गही प्राप्त झाले, नरकही प्राप्त झाले, 84 लक्ष योनी पण प्राप्त झाली. कारण आपले अनंत जन्म होऊन गेले, अनंत जन्म होऊन गेले, आपले मोजता येणार नाही. आणि आपल्या अनंत जन्माचे कर्म भगवंतांना माहिती आहे, आणि त्या कर्मानुसार आपल्याला फळ प्राप्त होतं. तर श्रीमद भागवतमध्ये स्वर्गाचं वर्णन केले. ते स्वर्ग कसं आहे ते आपण जाणून घेऊया. ही श्रीमद भागवतमध्ये सांगितले की तिथे उद्याने आहे, उपवने. उद्याने म्हणजे काय की फुलांचा बगीचा, आणि उपवन म्हणजे काय, फळांचे वन. सगळे फळ आहेत तिथे. तिथले फळं कशी आहे की आपल्या इथे फळांना बी पण आहे, साल पण आहे. तिथल्या फळांना बी नाही, साल नाही, मोठे मोठे फळ आहेत असे. आणि ते फळ खाली पडलं ना तर रसाची नदी वाहते. आणि तिथले जे देवता आहे ते रस ग्रहण करतात. ताज्या फळांचं ज्यूस पितात ते. त्यांना ज्यूस करावं लागत नाही, मिक्सरमधून काढवायला लागत नाही, कारण त्याच्यात बी नाही, साल नाही. ते जर पिकलं फळ खाली पडलं की नुसता रस वाहतो. असं तिथे उद्याने आहे, उपवने आहेत. आणि तिथे पक्षी आहेत, वेगवेगळे पक्षी. हे सगळं भागवतातलं वर्णन आहे, अन्य ग्रंथातलं नाही, मी भागवतातलं सांगते. तुम्ही भागवत पठन करू शकता. तर इथे पक्षी आहे, भ्रमर आहे. आता आपल्या इथं कावळा आहे, तिथं कावळा नाही आहे. तिथले पक्षींचा जो आवाज आहे ना, इतका मधुर आहे, ते पक्षी गान करतात. आणि तिथे फळ फुलांनी युक्त असं कल्पवृक्ष आहे, आणि तिथे मोठे मोठे फळ आहेत त्या कल्पवृक्षाला. सरोवर आहे, देवांगण आहे. आणि तिथले सगळे ज्या स्त्रिया आहेत, देवांगण आहे, तिथे काय कार्य करतात, नुसते जलक्रीडा करतात, जलक्रीडा. आणि तिथे जलमध्ये हंस, सारस, चकवे, बदकांचे थवेचे थवे असंख्य. त्यानंतर स्वर्गाच्या सगळ्या बाजूंनी आकाशगंगा आहे, आणि सुवर्ण बिंदाची कुंपण आहे. आपल्या इथे सुवर्ण कसं आहे, 24 कॅरेटचं आहे. तिथलं सुवर्ण कसं आहे, 100 कॅरेट प्युअर सोनं. तर सुवर्णाची अशी कुंपण आहे स्वर्गाला. आणि स्वर्गाची राजधानी कुठली, अमरावती. आणि तिथले जे दरवाजे असे विशाल मोठमोठे दरवाजे आहेत स्वर्गात, आणि ते दरवाजे सुवर्णाने युक्त आहे, सुवर्ण. आणि तोरण कशी आहे, स्फटिक मण्यांची तोरण आहेत, आणि मोठमोठे राजमार्ग आहे. आता
राजा परीक्षितजी हे श्रवण करत होते तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला. त्यांनी काय विचारलं की ते म्हणतात की हे कोणी बनवलं. तेव्हा इथे शुकदेव मुनी सांगतात की इंद्राची माता जी आहे अदितीला 12 पुत्र आहेत. 12वा जे होणार आहेत आता वामन अवतार ते 12वा पुत्र आहे. ते 12 पुत्रांमध्ये जे विश्वकर्मा आहे त्यांनी त्या स्वर्गाची निर्मिती केली. आता तिथे स्वर्गामध्ये विमान किती आहे? 10 कोटी. भागवतमध्ये वर्णन आहे 10 कोटी विमान आहे स्वर्गात. आणि तिथे चौक जे आहे मण्याने मडविलेले चौक आहे आणि हिरे माणिकांचे चबुतरे आहे. आणि तिथे राजा परीक्षितजींनी विचारलं तिथले स्त्रियांचं वय किती आहे. राजा परीक्षितजींना याची काय आवश्यकता नाही या प्रश्नांची, परंतु त्यांनी जे प्रश्न विचारले आपल्यासाठी विचारले की आपल्याला कळावे म्हणून त्यांनी प्रश्न विचारले. राजा परीक्षितजींना या प्रश्नांची काहीच आवश्यकता नाहीये, कारण त्यांना कथेमध्ये इतकी रममान होऊन गेले ते कथामध्ये की त्यांना भगवंतांच्या कथा श्रवणाची लालसा वाढत गेली. आपल्याला काय होतं 1-1.5 तास कथा, 1 तासाच्या वर कथा जायला लागली की लगेच हालचाल सुरू होते. परंतु राजा परीक्षितजींनी दिवस रात्र अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, दिवस रात्र कथा श्रवण करत होते. आणि ते जे प्रश्न विचारतायत ना आपल्यासाठी विचारतायत. आपल्याला जे प्रश्न पडतील ते त्यांना प्रश्न विचारले. तर त्यांनी काय सांगितले तिथल्या जे स्त्रिया आहेत त्यांचे वय वाढत नाही. 16 वर्षापर्यंत त्यांचं वय कधीच वाढत नाही. आणि त्यांचे वस्त्र कसे निर्मल वस्त्र आणि मर्यादात राहणारे स्त्री आहेत. त्या मर्यादात राहून वस्त्र परिधान करणारे त्या स्त्री आहेत. म्हणजे त्या स्त्रियांना मर्यादा आहेत. आणि तिथे त्यांचे जे वस्त्र आहे ना कधी मलिन होत नाही, त्यांना कधी घाम येत नाही, सुगंधित त्यांचा देह आहे, दिव्य देह आहे त्यांना. आणि तिथली हवा कशी आहे राजा परीक्षितजींनी विचारला हा प्रश्न. तिथे हवा कशी आहे तर त्यांनी सांगितले की मंद मंद वायू आहे. तिथल्या ज्या स्त्रिया अंबाडा घालतात ना त्याच्यामध्ये जे फुलं गजरा घातला त्यांनी, तो हवा इतकी मंद मंद वायू येते आणि तो अंबाडा सुटतो. त्यातले जे फुलं खाली पडतात त्या फुलांचा सुगंधपणा घेऊन तो हवा सगळीकडे दरवळते, ती वायू सगळीकडे दरवळते. सुगंधित वातावरण आहे तिथे. स्वर्गामध्ये खिडक्या कशा आहेत? सुवर्ण खिडक्यात. आणि त्या खिडक्यांमधून एवढा धूर बाहेर येतो की तिथे त्यांनी धूप भरपूर लावलेत. एवढं धूप लावले की एवढं तिथून त्या खिडकीतून एवढा धूर येतो की मार्गच दिसत नाही जाण्याचा. मार्ग दिसत नाही एवढा धूर आहे तिथे. आणि सोन्याचा मणिमय पताका आहे, सगळीकडे असे पताके लावलेत. आणि गच्च्यांवर अनेक प्रकारचे झेंडे आहेत आणि ते झेंडे फडकत आहे. तिथे मोर, कबूतर, भुंगे गायन करतायत. आपल्या इथं पक्षी गायन करतो, तिथलं गायन जे करतायत ते मंगलगीत गायन करणारे पक्षी आहेत ते. आणि इतकंच नाही तिथे वादन होते, वाद्यांचा नाद होतो. कुठले कुठले वाद्य ते सुद्धा भागवतमध्ये वर्णन केले. मृदंग, शंख, नगारे, ढोल, वीणा, बासरी, ढोलकी इत्यादी वाद्य तिथे नाद होतो वाद्यांचा. आणि गंधर्व गायन करतात, अप्सरा नृत्य करतात. आता हे जे वर्णन आहे यात काही विशेष वाटलं का? असं वाटतंय का तिथं जावं? जे शुद्ध भक्त आहे ना त्यांना स्वर्गात जाण्याची लालसाच निर्माण होणार नाही, कारण शुद्ध भक्तांना भगवंतांची भक्ती प्रिय आहे. स्वर्गाचं वर्णन भागवतमध्ये काय सांगितलं की प्रत्येकाला कळावं की स्वर्गामध्ये विशेष काही नाहीये. एक लक्षात घ्या, कसं आहे की स्वर्ग आणि नरक जे सुख आहे दुःख आहे ह्याच्यामध्ये अंतर नाहीये. ज्याप्रमाणे एखादा भिकारी असो किंवा राजा असो, राजा आपल्या पुत्राला जो राजकुमार आहे त्याला आलिंगन देतो आणि त्याला आलिंगन दिल्यानंतर त्या राजाला जे सुख प्राप्त होते ते सुख भिकारीला आपल्या पुत्राला आलिंगन देणे सुख प्राप्त होते. बघा, एका बाजूला राजा आहे एका बाजूला भिकारी आहे, दोघंही आपल्या पुत्रांना आलिंगन देत आहेत. सुखामध्ये काही अंतर नाहीये, सुख तेवढंच आहे. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे एखाद्या मनुष्याला रसगुल्ला खाण्यात जे आनंद प्राप्त होतो, जो सुख प्राप्त होतं ते सुख गोमातेला घास खाण्यात प्राप्त होतं. गोमातेला गुलाबजाम द्या किंवा
रसगुल्ला द्या, आवडेल का? नाही. घास दिल्यावर तिला तोच आनंद होईल जे आपल्याला रसगुल्ला खाण्यात आनंद होईल. म्हणजे काय की सुख सारखंच आहे, सुखामध्ये अंतर नाही, दृष्टीमध्ये अंतर आहे. तर इथे प्रश्न हा आहे की स्वर्गात कोण जाऊ शकतं आणि कोण जाऊ शकत नाही. बघा इथे काय सांगितलंय की आता आपण पहिले हे बघूया की स्वर्गात कोण जाऊ शकत नाही, त्यानंतर पाहू की स्वर्गात कोण जाऊ शकतं, आणि हे सुद्धा भागवतमध्ये सांगितलंय कोण जाऊ शकतं. आता कोण जाऊ शकत नाही, ज्यांच्यामध्ये या 7 गोष्टी आहेत ते स्वर्गात जाऊ शकत नाही. आता स्वतःच आपलं परीक्षण करा की आपली पात्रता धामात तर दूरच, स्वर्गात जाण्याची तरी आहे का? तर खरं पाहिलं तर स्वर्गाची लालसा बरोबर नाहीये. स्वर्ग एक प्रकारचा नरकच आहे. 5 स्टारमध्ये जायचं असेल तर आपल्या खिशात किती पैसे हे बघूनच आपण राहतो. एक दिवस ते पैसे संपल्यानंतर बाहेर जावं लागतं. 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, महिनाभर, 2 महिने, जेवढा पैसा आहे तेवढेच दिवस आपण राहणार, त्यानंतर बाहेर पडावं लागणार. स्वर्गात तसंच आहे. आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्ती नवर्जिन. हे 7 लोक सत्य लोकापर्यंत सगळ्यांना मृत्यू आहे. हे नश्वर आहे, शाश्वत फक्त धाम आहे, भगवंतांचं धाम. स्वर्गात गेल्यानंतर जोपर्यंत आपल्याकडे पुण्य आहे तोपर्यंतच आपण तिथे राहू शकतो. आणि तिथं गेल्यावर सुद्धा चिंता आहे. कालच आपण श्रवण केले की इंद्रदेवाला सुद्धा चिंता आहे, इंद्रदेवाला सुद्धा भीती आहे. कोणी तपश्चर्या करायला बसले ना तरी इंद्रदेव भयभीत होतात की आपलं आसन जातं की काय, आणि ते तिथं परीक्षा घ्यायला जातात. मग तिथे देवर्षी नारद असो, देवर्षी नारदजींची पण परीक्षा घेतली, कामदेवाला पाठवलं. कुठलेही ऋषीमुनी असो की त्यांना पहिले भय हे आहे की स्वर्ग आपलं जातं की काय, या भयाने ते चिंतित असतात. स्वतः इंद्रदेव सर्व देवतांचे राजा आहे, आणि देवतांना सुद्धा ठराविक आयुष्य आहे, त्यांना सुद्धा मृत्यू आहे. ब्रह्मदेवांना सुद्धा ते शाश्वत नाही आहे. ब्रह्मदेव सुद्धा हे समुद्र मंथनात आपण विस्तारपूर्वक श्रवण केले. तर स्वर्ग हे जे आहे, जोपर्यंत आपल्याकडे पुण्य आहे तोपर्यंत तिथं निवास करायला मिळणार. त्यानंतर लात मारून खाली नरकात 84 लक्ष योनी. त्यानंतर मानवदेह हा दुर्लभ मानवदेह हे क्वचितच प्राप्त होते. असं नाही आहे की हा जन्म झाला की पुढच्या जन्म लगेच मानवदेह मिळेल, पण जो शुद्ध भक्त आहे. भगवंत म्हणाले की ज्याने माझी भक्ती केली आहे आणि ती साधना पूर्ण झाली नाही, माझी भक्ती करताना ती साधना पूर्ण झाली नाही, तर मी त्याला अवश्य एक संधी देतो. त्यामुळे भक्ती करणं गरजेचं आहे. आता इथे काय सांगितलंय की स्वर्गात कोण जाऊ शकत नाही, तर त्यामध्ये सगळ्यात प्रथम त्यांनी सांगितले जो अधर्माने वागतो. आता जे धर्माचे पालन करत नाही त्याला अधर्माने वागतो असं म्हणतात. आता धर्माचे पालन 2 प्रकारे, एक देहाच्या स्तरावर, एक आत्म्याच्या स्तरावर. 2 प्रकारे धर्माचे पालन करावं लागतं. तो जो धर्माचे पालन करत नाही तो स्वर्ग प्राप्त होत नाही. बोला राधे राधे. त्यानंतर त्यांनी सांगितले जे दुष्ट स्वभावाचे आहे, जो स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचेही नुकसान करतो त्याला दुष्ट म्हणतात. ते कधीही स्वर्गात जाऊ शकत नाही. यामध्ये जे आपल्याला अवगुण दिसतात ते स्वतःचे, ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्यासाठी मी सांगते की आपले स्वतःचे कुठे अवगुण आहेत आपले हे जाणून घ्या. त्यानंतर जो जीवांचा द्रोह करतो, पशु पक्ष्यांचा द्रोह करतो, त्यांची हिंसा करतो, ते नरकात जातात. हे तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणून इथे त्यांनी सांगितले ते स्वर्गात जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, हिंसा करणारे कोणीच जाऊ शकत नाही स्वर्गात. शास्त्राप्रमाणे बरेच जण नॉनव्हेज खातात, तर आता व्यासपीठावर बसून त्याविषयी मला बोलायला आवडतच नाही, परंतु शास्त्र समजून घेण्यासाठी हे सांगावं लागतं. शुद्ध आहार ग्रहण केला पाहिजे, सात्विक आहार ग्रहण केला पाहिजे. तर जोपर्यंत सात्विक आहार ग्रहण करत नाही तोपर्यंत भगवंतांची भक्ती करायची इच्छा निर्माण होत नाही, नामस्मरणामध्ये एकाग्र होत नाही, मन एकाग्र होत नाही. तर तमोगुणातून रजोगुणातून सत्वगुणात येण्याचा प्रयत्न स्वतःहून केला पाहिजे. कोणी आपल्याला सांगणार नाही, आपण स्वतःहूनच केलं पाहिजे. स्वतःहूनच स्वतःचं आत्मकल्याण केलं पाहिजे. कोणी दुसरा तिसरा येणार नाही. आपल्याला मार्ग देणारे खूप जण आहेत, त्या मार्गावर चालणं आपल्या हातात आहे. बोला राधे राधे. तर जे जीवांचा द्रोह करतात ना, नरकमध्ये विशाल अशी मोठी कढई आहे आणि त्यामध्ये तेल आहे, उकळतं तेल.
आणि त्यामध्ये त्या जीवांना टाकले जाते, जीवांना तिथे यातना दिली जाते, यातना देह प्राप्त होतो तिथे. बऱ्याच जणांना माहिती नाही, त्यांना असं वाटतं की देह इथं त्याग होतो, वर गेल्यावर कसे काय यातना, यातना देह प्राप्त होतो. ज्याप्रमाणे गेलेला देह तिथं नेत्र आहे, कान आहे, मूक आहे. कान असताना आपण बोलतो, त्या कानाला ऐकायला येतं का? नाही. ऐकणारा तो गेलाय, तो म्हणजे जीवात्मा. बोलणारा कोण होता? जीवात्मा. बघणारा कोण होता? जीवात्मा. कान आहे, नेत्र आहे, मूक आहे, बोलणार तो प्रेत बोलणार? नाही बोलणार. कारण ऐकणारा कोण होता? जीवात्मा होता. बघणारा जीवात्मा होता, बोलणारा जीवात्मा होता. तर ते नुसतं देह आहे. तर ते जीवात्म्याला त्रास होतो, त्यांना यातना देह दिला जातो. जसं आपण पावसाळ्यात भिजू नये म्हणून रेनकोट घालतो, थंडीमध्ये आपण थंडी सुरू झाली की स्वेटर घालतो, त्याचप्रमाणे नरक यातना साठी यातना देह दिला जातो, स्वर्गासाठी दिव्य देह दिला जातो. ज्या ज्या लोकमध्ये प्रवेश करू त्यानुसार आपल्याला देह प्राप्त होतो. बोला राधे राधे. त्यानंतर जे लबाड आहेत त्यांना स्वर्ग प्राप्त होत नाही. जे अहंकारी आहेत त्यांना स्वर्ग प्राप्त होत नाही. बघा, अहंकारी आपण ना नुसता विनाकारण अहंकार करतो. कोणाला ज्ञानाचा अहंकार आहे, कोणाला सौंदर्याचा अहंकार आहे, कोणाला संपत्तीचा अहंकार आहे. प्रत्येक जण शेवटी जाताना हे तर काय घेऊन जातच नाही, जाताना अहंकार घेऊन जातो आपण. बरेच जण स्वतःला इतकं सौंदर्यवान समजतात, प्रत्येक वेळेला डीपी चेंज करतात. एक लक्षात घ्या की जगद्गुरुत्तम कृपालूजी महाराज म्हणतात की आपल्याला जे सौंदर्य प्राप्त झाले ते कामदेवापेक्षा जास्त आहे का? कामदेवाप्रमाणे आपल्याला सौंदर्य प्राप्त झाले का अहंकार करायला? नाही. बृहस्पतीजींप्रमाणे आपल्याला ज्ञान आहे का? जे गुरूंचे गुरु देवतांचे गुरु आहे बृहस्पतीजी, त्यांच्याप्रमाणे आपल्याकडे ज्ञान आहे का? नाही. की ज्ञान आहे म्हणून आपल्याला अहंकार करायचं काहीच कारण नाही. बृहस्पतीप्रमाणे ज्ञान नाही, कामदेवाप्रमाणे सौंदर्य नाही, कुबेराप्रमाणे धन नाही. काय आपल्याकडे विनाकारण अहंकार करायला? तर इथे ते म्हणतात की अहंकार जो करतो ना तो कधी स्वर्गात जात नाही. आपण ज्याच्यासाठी ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण अहंकार करतो, पण त्या गोष्टी तर नेत नाही जाताना अहंकार घेऊन जातो आपण. तर अहंकार येऊ नये यासाठी नम्रताचं पालन करायचं. नम्रता, प्रत्येक वेळेस नम्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे त्यानंतर सांगितले कामी, जो सतत इच्छा करतो ना, एक इच्छा पूर्ण झाली दुसरी इच्छा निर्माण होते, दुसरी इच्छा पूर्ती झाली तिसरी इच्छा प्राप्त होते, तिसरी इच्छा पूर्ती झाली चौथी इच्छा कधी संपत नाही, कामना कधी संपत नाही. जो कामी आहे तो कधी स्वर्गात जात नाही. आणि सातवा म्हणजे जो लोभी आहे. लक्षात घ्या, हे लोभी जो आहे ना, कामना पूर्ती नाही झाली तर क्रोध येतो, कामना पूर्ती झाली तर लोभ आणखी वाढतो. म्हणजे दोन्हीकडे मरण आहे, निश्चित आहे. म्हणजे दोन्हीकडे मरण आहे. कामना पूर्ती झाली तर लोभ वाढणार, नाही झाली की क्रोध येणार. म्हणजे दोन्हीही नरकाचे द्वार आहे. म्हणजे लोभी जो आहे तो कधीही स्वर्गात जाऊ शकत नाही. तर भगवंतांचं धाम तर यासाठी लांबच आहे. हे जे 7 जी नावं घेतली आहे, हे भगवंतांचं धाम तर दूरचीच गोष्ट, स्वर्गही मिळणार नाही. आता याच्या विपरीत शब्दात सांगायचे झाले तर स्वर्ग कोणाला प्राप्त होईल? जो धर्माचे पालन करतो. आता गीताकार कृष्ण म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. भगवंत काय म्हणाले की हे अर्जुन, सर्व धर्माचा त्याग कर, माझ्या एकट्याला शरण ये. अर्जुनजी म्हणाले, अरे भगवंता तुम्ही काय सांगताय? हे माधव, हे केशव, तुम्ही काय सांगताय? सर्व धर्माचा त्याग केला तर मला पाप लागेल, नरक भोगावं लागेल. अहं त्वा सर्व पापेभ्यो, मी तुझ्या पापाचा नाश करेल. मोक्ष इष्यामि मा शुच, मी तुला मोक्ष देऊ. पापाचा नाश व्हावा वाटत असेल ना, एकमेव श्रीकृष्ण भगवंतांना शरण गेले पाहिजे. भगवंतांना शरण जाणे म्हणजे काय? 3 अटीचे पालन केले पाहिजे. गीतामध्ये 3 अटी सांगितल्यात. एक म्हणजे भगवंतांची अनन्य भक्ती करणे, न अन्य इति अनन्य.
अन्याची न करता फक्त श्रीकृष्ण भगवंतांना शरण जाणे. गीताकार कृष्ण म्हणतात माझी अनन्य भक्ती करतो. दुसरी गोष्ट जे सातत्याने भक्ती करतात. आणि तिसरं निष्कामता, कुठली कामना मनामध्ये नसावी, निष्काम भक्ती. तर ते त्यांचे भगवंत काय म्हणतात, ते मला शरण आले. शरण जाणे म्हणजे या तीन गोष्टीचं पालन करणे, एक अनन्य, एक सातत्य, एक निष्काम भक्ती. या तीन गोष्टीचे पालन करणे म्हणजे शरण जाणे. बरेच जण म्हणतात भगवंतांना शरण जाणे म्हणजे काय, या तीन गोष्टीचे पालन करणे म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांना शरण जाणे. आणि कृष्ण म्हणाले जो मला शरण येतो त्याच्या पापाचा मी नाश करतो आणि मोक्ष प्रदान करतो. त्यानंतर इथे सांगितलं काय, जो धर्माचं पालन करेल तो स्वर्गात जाईल. आणि कृष्ण काय म्हणाले, धर्माचा त्याग करून मला शरण येईल तो माझ्या धामात येईल. आता ज्याचं त्याने ठरवायचं कोणाला कुठं जायचं. ट्रेन भरपूर आहेत, विमान पण भरपूर आहे, बस पण भरपूर आहे, वाहनं भरपूर आहे. ज्याला जिथं जायचं ज्याचं त्याने ठरवायचं. शास्त्रामध्ये सगळे बिग बाजार आहे. बिग बाजारमध्ये गेल्यानंतर कुठली वस्तू घ्यायचं आपल्या हातात आहे. तसं आहे भागवतमध्ये सगळं वर्णन केले. नरक वर्णन पण केले, स्वर्ग वर्णन केले, स्वर्गाचे वर्णन पण केले. इतकंच नाही, धामात जाण्यासाठी काय करायचं हेही सांगितले. धाम प्राप्त करायचं नाही तर भक्तीमध्ये किती आनंद आहे हेही सांगितलंय. काय मिळवायचं हे आपल्या हातात आहे. त्यानुसार संग करायचा. संग भक्तांचा संग केल्याने या सगळ्याची लालसा नष्ट होऊन जाते. दुसरं त्यांनी सांगितले, जो स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याला मदत करतो तो स्वर्गात जातो. आता बघा सध्या पाऊस खूप आहे आणि दिसते एखादी वृद्ध व्यक्ती भिजत चालली. आपण छत्री त्याला देऊन आपण स्वतः भिजणे म्हणजेच काय, स्वतःची नुकसान करून दुसऱ्याला मदत करणे. हे जो करेल तो स्वर्गात जातो. तिसरं त्याने सांगितले की दुसऱ्याला सुखी करण्याची भावना ज्याच्यात आहे ना तो स्वर्गात जातो. प्रत्येक जण स्वतःच्या सुखापुरता विचार करतो ना त्याचा त्याग केला पाहिजे. सतत दुसऱ्याच्या सुखासाठी आपलं जीवन असलं पाहिजे. आपण जगायचं दुसऱ्याच्या सुखासाठी जगायचं, स्वतःच्या सुखासाठी नाही. स्वतः स्वार्थी न बनता दुसऱ्याच्या सुखासाठी जो करेल तो स्वर्गात जातो. जो छल कपट रहित आहे म्हणजेच काय, जो सज्जन आहे त्याला स्वर्ग प्राप्त होते. त्यानंतर ज्याला अभिमान नाही आहे. आणि सहावा आहे जो निष्काम आहे म्हणजे त्याला कशाची आसक्ती नाही आहे. आणि सातवा आहे ज्याचं मन उदार आहे. मन उदार आहे. आता लक्षात घ्या की या 7 मध्ये जे कोण या 7 गोष्टीचे पालन करेल ते कुठे जातात, स्वर्गात. परंतु या 7 गोष्टीचे पालन करता करता ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतलाय ते स्वर्गात न जाता भगवंतांचं धाम प्राप्त करतात. बोला राधे राधे. राधे राधे. तर इथे स्वर्गाचं वर्णन यासाठी सांगितले की स्वर्गामध्ये विशेष काही नाही. त्यामुळे स्वर्गाची लालसा जी आहे त्याचा त्याग करून भगवत भक्ती केली पाहिजे. आणि भगवंतांच्या धामाचाही विचार न करता निष्काम भक्ती केली पाहिजे की हे प्रभू मला आपले धामही नको, मला फक्त आपल्या भक्तांचा संग द्या जेणेकरून आपली कथा श्रवण करायला मला मिळेल. आपली कथा गान करायची मला संधी द्या, मला कथा श्रवण करण्याची संधी द्या, मला भक्तांचा संग द्या. सतत आपले नामस्मरण होऊ द्या, आपले विस्मरण कधी होऊ देऊ नये. हे भगवंता मला बाकी काही नको, ही इच्छा केली पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितलं की असंख्य जेवढ्या जणांना आत्तापर्यंत भगवंतांनी दर्शन दिले ना प्रत्येकाने एकच मागितले, हे प्रभू मला आपल्या भक्तांचा संग द्या जेणेकरून मला आपली कथा श्रवण करण्याचा लाभ प्राप्त होईल. आणि जेवढे जण कथा श्रवण करतात ना हे भगवंतांची विशेष कृपा आहे. आणि ही कृपा सगळ्यांना प्राप्त होत नाही. कोट्यावधी जन्मांतर होऊन जाते ना तरी त्याला कथाचा लाभ प्राप्त होत नाही. जन्मांतरे भवेत पुण्यम तथा भागवतम लभेत. कोटी कोटी जन्माचं पुण्य जेव्हा असतं ना तेव्हा श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा लाभ प्राप्त होतो. सगळ्यांच्या भाग्यात हे नाहीये. जबरदस्ती तुम्ही बसवू शकत नाही, ती व्यक्ती ऐकणारच नाही. तीच व्यक्ती श्रवण करेल ज्यांच्याकडे कोट्यावधी पुण्य आहे, जन्मांतर पुण्य आहे, ते भागवत श्रवण करेल आणि त्याला समजेल भगवंत काय आहे.